की आपण आपले आई वडील आणि शिक्षक यांचा नेहमी आदर केला पाहिजे. त्याच्यात तुम्हाला करायचं काही नाही. आदर म्हणजे नेहमीच त्यांच्याबद्दल बोलायचं आहे, त्यांना 24 तास डोक्यात ठेवायचं आहे, त्यांच्या मागे फिरायचं आहे, सर सर मॅडम मॅडम करायचं आहे, अजिबात नाही. फक्त सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडताय तेव्हा तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्या आणि शाळेत आल्यानंतर तुमच्या शिक्षकांचा आशीर्वाद घ्या. हे तुम्ही दररोज इत्थंभूतपणे केलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप बेनिफिट मिळेल. त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला काय होतं. आपले शिक्षक हे आपल्याला घडवण्यामध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्यूट करतात. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. शिक्षकांचं आणि आईवडिलांचं असं असतं की ते आपला भार सहन करत असतात जेव्हा आपण शिकत असतो, अडल्ट होत असतो त्यावेळेस. आता तुम्ही तरी या भागामध्ये आहात जिथे तुम्ही तुमच्या शाळेमध्ये येत आहे, तुम्ही सायकलवर येता, तुम्ही चालत येत आहे. पण तुम्ही शहरी भागामध्ये जर सकाळी 7 वाजता चित्र बघितलं तर तुमच्या एवढीच मुलं शाळेच्या बससाठी किंवा शाळेत जाण्यासाठी डोळे चोळत चोळत रस्त्यावर येतात सकाळी 7 वाजता. आणि त्यांची बॅग, त्यांची वॉटर बॅग, त्यांचा डब्याची बॅग हे त्यांच्या आई घेऊन येते. तर मला सांगायचं आहे तुम्हाला, हे मी दररोज ते चित्र बघतो की जर हे आई वडील आत्ताच या मुलांचं ओझं सगळं सांभाळतायत, तुमचं दप्तर खांद्यावर घेत आहेत, त्यांचं वॉटर बॅग खांद्यावर घेत आहेत, या मुलांना स्वतःचं ओझं घ्यायची सवय कधी लागणार आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे की तुम्ही लहानपणापासूनच तुमचं ओझं घेण्याची सवय लावा. त्याचा फायदा तुम्हाला असा होईल की जेव्हा आपले आई वडील उतरवायला लागतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मला जी ती सवय लागलेली आहे माझं ओझं माझ्या खांद्यावर घ्यायची, तर पुढे गेल्यानंतर माझ्या आई वडिलांचं पण ओझं माझ्या खांद्यावर घेण्याची ताकद तयार होईल आणि त्याच्यामुळं तुम्हाला पुढे गेल्यानंतरचं आयुष्य सोपस्कर होईल. नाही तर आई वडिलांचं तुम्हाला नंतर हेट व्हायला लागेल. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, छोटीशी गोष्ट बऱ्याच जणांनी ऐकली असेल. मी म्हटलंय थोडंच बोलेल पण मला तुमच्याबरोबर गप्पा मारायला मजा वाटेल म्हणून तुमचा थोडासा वेळ घेतोय. एक मुलगा होता, आई वडील डॉक्टर होते, भरगच्च पैसे कमवत होते. मुलगा शाळेत जायचा, त्याला घरातल्यांनी टॅब घेऊन दिला, भरपूर पैसे द्यायचे, पुस्तकं द्यायचे, बॅग द्यायचे आणि आई वडील दिवसभर डॉक्टर म्हणून हॉस्पिटलमध्ये काम करायचे. आणि मुलगा बिचारा क्लासला जायचा, त्याचे मित्र होते, चांगल्या संगतीत लागला, भरपूर शिकला, अमेरिकेला गेला. अमेरिकेला गेल्यानंतर तिथे चांगला शिकला, तिथे त्याला एक इंडियन मुलगी मिळाली, त्याने लग्न केलं, सेटल झाला. इथे आई वडील उतरवायला लागले आणि आई वडील काही दिवसांनंतर त्यांची डेथ झाली. आणि मग बऱ्याच लोकांनी त्याच्यावर कमेंट केले की अरे काय मुलगा आहे, आई वडिलांच्यासाठी तो येऊ शकला नाही, त्याला येता आलं नाही, त्यांच्या अंत्यविधीला आलं नाही. मुलाने अमेरिकेवरूनच सांगितलं की माझ्या आईवडिलांचा अंत्यविधी तिथल्या लोकांनीच करा, मी काही येणार नाही. तर लोकांनी बरेचसे प्रश्न विचारले की काय झालं, का असं करतोय, असा मुलगा जन्माला न आलेला चांगला, असा मुलगा कोणत्या आईच्या पोटाला न आलेला चांगला. त्या मुलाने सगळ्यांचं ऐकून घेतलं, सगळ्यांचं बोलून झालं, सगळं काही सांगून झालं. त्या मुलाने शेवटी त्या सोशल मीडियावर एक कमेंट टाकली की तुम्ही सगळे बोलताय, मला कळतंय की हो माझ्या आईवडिलांसाठी मी जायला पाहिजे होतं, पण प्रॉब्लेम हा होता की जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझे आई वडील फक्त दवाखान्यामध्ये पैसे कमावण्याचं काम करत होते. ते माझ्याकडे कधी लक्ष देत नव्हते. मी कोणत्या शाळेत जातोय, मी काय करतोय, मी काय खातोय, काय पितोय. जर मला त्यांनी त्यावेळेस टाईम नाही दिला तर आता मी त्यांच्यासाठी जाण्यासाठीचे कष्ट का घेऊ आणि म्हणून मला त्यांच्यासाठी यायचं नाही आहे. तर सांगायचं तात्पर्य हे की आपल्या आईवडिलांसाठीचा वेळ द्या, त्यांचे कष्ट समजून घ्या. जसं सरांनी अतिशय चांगल्या शब्दांमध्ये सांगितलं की आईवडिलांसाठी आपल्याला काय करायला पाहिजे. तो पहिला पॉईंट होता. पॉईंट नंबर 2, दुसरा पॉईंट हा आहे की तुम्ही नेहमी फोकस राहा. सरांनी सांगितलं की तुम्ही जिद्द धरा, जे काही करायचं आहे आपल्याला ते मिळवण्यासाठीची पूर्ण जिद्द तुमच्या डोक्यामध्ये ठेवा की ज्याच्यामुळे तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत होईल. आणि त्याला एक्सटेन्शन म्हणून अजून एक पॉईंट सांगायचं सर की आजच्या याच्यामध्ये इव्हन आमच्या कॉर्पोरेटमध्ये पण जनरली आम्ही फॉलो करतो की एकदा जर आपली चूक झाली तर त्या चुकीमधून शिका की पुढे आपल्याला काय करायचं आणि ती चूक परत होऊ नये म्हणून आपल्याला काय करावं लागेल ह्याच्यावर पहिलं फोकस करा. कारण ते तुमच्या आयुष्यात किंवा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कोणत्याही लेवलला पुढे नेणार आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्याच्याबद्दलची. एक मुलगा होता, रस्त्यावरती भीक मागायचा चौकामध्ये. दररोजचं खाण्यापिण्याचे हाल होते, वडील गेलेले होते, आई आणि तो मुलगा फक्त भीक मागायचा, आई बाजूला बसायची आणि आईचं वय होत गेलं, त्या मुलाला खायला मिळत नव्हतं, आईला काही खायला मिळत नव्हतं. पण एका दिवशी असं झालं की तो मुलगा 2 भाकरी घेऊन आला, आईला दिली, आईने भाकरी खाल्ली. दुसऱ्या दिवशी तो मुलगा परत आला, गरम भाकरी घेऊन आला, परत त्यांनी दोघांनी ती भाकरी खाल्ली. तिसऱ्या दिवशी तो मुलगा आला, त्याने आणखी काही चांगलं आणलं खायला आणि आईने ते परत खाल्लं. असं होत गेलं, तो मुलगा मोठा होत गेला. परिस्थिती तीच होती पण तो मुलगा नंतर चांगला घडला, बराचसा मोठा झाला, पैसे आले त्याच्याकडे, गाड्यांवर फिरायला लागला. आणि एक दिवशी अचानक पोलीस घरी आले.
आणि पोलीस घरी आल्यानंतर पोलिसांनी त्या मुलाला अटक केली, ते मुलाला घेऊन गेले. त्याच्यानंतर त्याच्या आईला बोलवलं पोलीस स्टेशनमध्ये आणि सांगितलं की तुमच्या मुलाला आम्ही जेलमध्ये टाकतोय, तुम्हाला काही सांगायचं आहे का? किंवा त्या मुलाला विचारलं तुला काही बोलायचं आहे का? तर त्याची आई निशब्द होती, माझ्या मुलाची चूक नाही आहे, तिला सोडून द्या. मुलाला माहिती होतं तो काय करत होता. तर तो मुलगा त्यावेळेला म्हणाला की मला माझ्या आईच्या कानात एक गोष्ट सांगायची. त्या पोलिसांनी सांगितलं की ठीक आहे, आईच्या कानात गोष्ट सांगायची, मुलाला अलाउड करू. तो मुलगा आईच्या जवळ गेला, त्याने आईच्या कानाच्या जवळ त्याचं तोंड नेलं आणि आईचा कान खूप जोरात चावला. पोलिसांना कळलं नाही काय चाललंय. त्यांनी आईला विचारलं की हे काय चाललंय. आई म्हणाली मला माहिती नाही, त्यालाच विचार असं का करतोय. त्या मुलाला विचारलं काय झालं, का केलं तू असं. तो मुलगा म्हणाला की माझी आई आत्ता मला म्हणतीये की माझ्या मुलाची चूक नाही आहे, पण ज्यावेळेस मी पहिल्यांदा ती गरम भाकरी आणली किंवा ती भाकरी आणली आणि माझ्या आईला खायला दिली, त्यावेळेस जर माझ्या आईने प्रश्न विचारला असता की बाळा ही भाकरी आणली कुठून तू, आणि जर त्यावेळेस मी सांगितलं असतं की शेजारच्या हॉटेलमध्ये भाकरी मी चोरून आणली आणि त्यावेळेस मला आईने जर दापलं असतं, तर मी कदाचित त्या चोऱ्या करत करत एवढा मोठा झालो नसतो आणि आज जेलमध्ये जायची वेळ आली नसती. आणि मग त्याच्या आईच्या लक्षात आलं की अरे पहिल्यांदा जी मुलाची चूक झाली ती जर मी कंट्रोल केली असती तर माझा मुलगा या मार्गाला लागला नसता आणि जेलमध्ये जायची वेळ आली नसती. तर सांगायचं तात्पर्य हे की जेव्हा आपण कधी पहिल्यांदा चूक करतो, आपले आईवडील आपल्याला सांगतात किंवा शिक्षक आपल्याला सांगतात, तर त्यावेळेला आपलं काम आहे की त्या दर्शवलेल्या चुकीमधून आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची आहे आणि पुढे जायचं आहे. तिसरी गोष्ट मी सांगतो, आपल्याला शाळेमध्ये शिक्षक सगळे सांगतात की अभ्यास करा, घरामध्ये अभ्यास करा, प्रत्येकजण आपण पुढे जातो, पण त्याच्याबरोबर तुम्हाला तिसरी एक गोष्ट करायची ती म्हणजे आपल्या हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे. स्पोर्ट्समध्ये किंवा शारीरिक गोष्टींमध्ये आपल्याला अटेंटिव्ह राहायचं आहे. प्रत्येक वेळेस आपण फक्त अभ्यासामध्ये किंवा फक्त खेळामध्येच पुढे जातो, तर तसं न होता आपल्याला जर अभ्यास आणि शारीरिक कष्ट याची जर जोड मिळाली तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. आणि चौथी गोष्ट जी तुम्हाला सांगायची ती म्हणजे आता जसं सर सांगत होते की तुमची स्पर्धा ही फक्त ताकारीतल्या किंवा फक्त सांगली जिल्ह्यातल्या मुलांच्या बरोबर नाही आहे, तर तुमची स्पर्धा अख्ख्या जगामध्ये. त्याचं कारण सांगतो की आता आपल्याला वाटतं की हो मी खूप शिकतोय, मला 90% मार्क मिळत आहेत, माझे शिक्षक मला ॲप्रिशिएट करतायत, माझे आईवडील मला चांगलं म्हणतायत, पण तेवढं आपलं जग नाही आहे. आता जे नवीन डिजिटलाइज जग येतं आहे, ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतं आहे, जे कम्प्युटरचं जग चाललं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठी जगाबरोबर स्पर्धा करायची आहे. आम्ही जिथे काम करतो तिथे कनेरसरमध्ये एक शाळा आहे आणि तिथली मुलं तुमच्यासारखीच मुलं 5वी-6वी मधली मुलं स्वतः कोडिंग करतात आणि ती मुलं US विद्यार्थ्यांच्या बरोबर कॉन्टॅक्ट करून दररोज त्यांचं डिजिटलाइज लर्निंग घेतात. मग विचार करा त्यांच्या कंपॅरिझनमध्ये आपण कुठे आहोत आता. तर मला हे नाही म्हणायचं की आपण मागे आहोत, पण आपल्यामध्ये ती इगर, आपल्यामध्ये ती तो स्पार्क आहे. जसं सर म्हणत होते की तुमच्या डोळ्यामध्ये ती चमक दिसतीये की तुम्ही त्या मार्गावर जाऊन तुम्ही त्या पद्धतीने पुढे जाऊ शकता. आणि म्हणून मला सांगायचं आहे की आयुष्यामध्ये जर तुम्ही हे पहिले 20 किंवा 21 वर्ष जर कष्ट केले तर त्यानंतरचे तुमचे सगळे वर्ष चांगले जाणार आहेत. पण जर तुम्ही हे पहिले 20-21 वर्ष जर टाइमपास केलात, वाईट संगतीला लागलात किंवा जर अभ्यासावर किंवा शारीरिक गोष्टींवर जर आपण लक्ष नाही दिलं तर त्याच्या पुढचे सगळे दिवस तुमचे वाईट आणि हलाखीचे येतील. तर ते न होण्यासाठी आपल्याला आत्ता हे पहिले 20-21 वर्ष 25 वर्ष जे तुम्ही एज्युकेशन घेणार आहात, चांगली संगत सोबत ठेवणार आहात, चांगलं शिक्षण घेणार आहात, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला डोक्यामध्ये पक्का विचार ठेवायचा आहे, ज्या गोष्टी तुम्हाला हेल्पफुल राहतील. ठीक आहे. तर याबरोबर मी 2 इच्छा व्यक्त करतो. मी या शाळेला धन्यवाद देतो, मला इथं बोलण्याची संधी दिली आणि शाळेचा जो प्रिमायसेस किंवा जे तुमचं कल्चर आहे ते एक्सपिरियन्स करण्याची संधी दिली. तर मी विश करतो, देवाच्या चरणी प्रार्थना करतो की तुमचे आता जे 10वीपर्यंतचे वर्ग आहेत ते 12वीपर्यंत जावेत आणि तुम्हा मुलांना इथे 12वीपर्यंत शिक्षणाची संधी मिळावी, म्हणजे तुम्हाला दूर कुठे जाण्याची गरज नाही पडणार. आणि ते 11वी-12वी झाल्यानंतर त्याच्यापुढे मी काही कमिटमेंट पण देतो की जर तुमच्या इथे तुम्ही 10वीमध्ये चांगले पास झालात आणि 11वी-12वीमध्ये जर तुम्ही शिकलात तर मी तुम्हाला पुण्यामध्ये माझ्या संपर्कामध्ये किंवा माझ्या स्वतःच्या कंपनीमध्ये जिथे मी काम करतो तिथे मी तुम्हाला जॉबची रिस्पॉन्सिबिलिटी मी माझ्या डोक्यावर घेतो की जेणेकरून तुम्हाला ग्लोबल अपॉर्च्युनिटी किंवा ग्लोबल ऑर्गनायझेशनमध्ये काम करण्याची संधी मिळेल, तुम्ही फक्त 12वी पास झालात तरी.